गंभीर बाब आहे, लाजिरवाणी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे। सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कृपया नाही त्यांना कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टरवर कोणताही अटॅक करू नका। आपली ही संस्कृती नाही। डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी, मी थोबाडीत मारून तुमच्या। डॉक्टरच्या अंगाला हात नका लावू। डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही। हे ठाकऱ्या, हे बघा, आपल्या छोट्याशा कृतीने हात गालबोट लागू शकते आंदोलनाला। आपण शांततेचं पालन करा। कार्यकर्ते शांत व्हा, आपल्या जागी बसा। आपल्या कृतीने 6 दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्त्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका। तिथे पल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा। डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही, कोणीही डॉक्टरावर आक्रमक होणार नाही। ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे। आपल्या हाताने प्रहारचं नाक कापू नका। बाजूला व्हा, सगळेजण शांत राहा थोडा वेळ। आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे, सर्व लोक जे उपोषणाला बसले आहेत ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे। त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे, त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्त्वाचा आहे। म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना, वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईने लक्ष द्या। त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा। सलाईन, वजन काटा, शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा, ही तुम्हाला विनंती आहे। आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाहीये। बच्चू भाऊंच्या एवढ्या प्रत्येक 50 कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे। वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून संपूर्ण डॉक्टरनं, संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या। तुम्ही ज्या कूलर, त्या 50 जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या, थोडीशी गर्दी कमी करा। बच्चू भाऊंच्या अन्यतागाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे, हे मायबापांनो लक्षात घ्या। थोडीशी गर्दी कमी करा। राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ बसू शकता। थोडे माग सरका, सफोकेशन थोडं कमी करा। त्या 50 जणांचा जीव आधीच थोडासा गुदमरलेला आहे। माग सरका, थोडं सहकार्य करा। आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे, इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र, नातेवाईक, कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही। आज ऊन नाहीये तशी आपण मंडपच्या बाहेरपर्यंत सुद्धा बसू शकतो, ऊन नसल्यामुळे। आपले समाधीच्या परिसरामध्ये देखील आपण बसू शकतो। मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया। आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते। आणि प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं। पहिलेच लोक वातावरण चिघळाच्या मागे लागलाय, आपले डोकं शांत ठेवा। जेवढ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ते राहा, बाकीचे सध्याचे बाहेर थांबा कृपया, तुम्हाला विनंती आहे। तुम्ही भरती आहे का? मग निघा। ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसून घ्या। आज तशी ही बाहेर उन्हाची तीव्रता कमी आहे। आपली शिस्त, आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते।